विजयजी, आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काय आणि कोणत्या मुद्द्यांवर आपण या चुनावी मैदानात उतरल्या? मी अपक्ष उमेदवारी याच्यासाठी दाखल केली आहे. हा सगळा जनतेचा कोल होता. जनतेचा कोल होता. लोकांना माझे सामाजिक कार्य माहीत आहे आणि म्हणून लोकांनी मला उत्सुकता दिली की बा तू उभा राहा आणि समोर आपण अपक्षाचा फॉर्म भरून उमेदवारी जाहीर करू. नेमके कोणते मुद्दे घेऊन आपण या चुनावी मैदानात मुद्दे म्हणजे गरिबीचा मुद्दा आणि जसं रस्त्याचे मुद्दे आहे. बसस्टॉपवर जसं शौचालय नाही आहे, खेळायला ग्राउंड नाही आहे, हे सगळे मुद्दे आहे. आणि जसे हे इलेक्ट्रिकचे पोल आहे ते अंडरग्राऊंड करायचे आहे. वर जे पतंगी वगैरे याचा धोका निर्माण होतो, त्यामुळे ते अंडरग्राऊंड करायचे आहे. असे काही मुद्दे आहे. आपल्या प्रभागाचा सर्वे केले असता इथे रस्ते खूप लहान आहे आणि सांडपाण्याची समस्या ही नेहमी असते आणि त्या व्यतिरिक्त ओपन सीवर लाईन्स बरोबर अशा समस्या इथे आहेत. यावर काय आपली उपाययोजना असणार? हे सगळे जे रस्ते आहे त्यांचं रुंदीकरण मोठं करायचं आणि त्यांना चांगलं व्यवस्थित करून लोकांसमोर चांगलं म्हणजे झालं पाहिजे. याच्या सगळ्या गोष्टी, सांडपाण्याची जी व्यवस्था आहे, त्याचे गटर लाईनचं जे आहे, पाण्याची लाईन आहे, या सगळ्या बाबी लक्षात घेऊन काम करायचं. आपल्या प्रभागात स्लम पण खूप मोठा आहे. पट्टे वाटपचा हा प्रश्न नेहमीचा आहे. त्यावर आपल्याला काय वाटते? कशा प्रकारे तोडगा निघेल? पट्टे वाटपाबद्दल आता माझे तर खूप हे आहे, म्हणजे काही याच्यात विशेष हे नाही आहे. पण पट्टे वाटपाबद्दल म्हणजे पट्टे वाटप व्हायलाच पाहिजे होते. आतापर्यंत प्रत्येक उमेदवार जसे मोठ्या लेवलवर जे पण कोणी आहे त्यांनी फक्त आश्वासन देतात पट्टे वाटपायचा, पण पट्टे वाटप काही होत नाही आहे. या अगोदर मनपामध्ये ही भाजपाची सत्ता होती आणि आपल्याला काय वाटतंय, आपल्या प्रभागात कितपत काम झालेलं आहे? नाही, काम तर काही झालेलंच नाही आहे. कारण 5 वर्ष, आता तर 8 वर्षापासून हेच निवडणुकाच नाही झालेला आहे. 3 वर्ष तर असेच गेले प्रशासनाच्या ह्याच्यात. आता तुम्ही जर घराच्या बाहेर निघाला तर आमच्या इकडला रोड तुम्ही पाहू शकाल. सांडपाण्याची हे पाहून दशा कशी आहे. ह्या सगळ्या प्रश्न निर्माण आहेच. मागील 8 वर्षापासून चुनाव झालेले नाही. आज चुनाव झालेले नाही. 3 वर्ष हे प्रशासकांचे. प्रशासन आपल्याला काय वाटते, प्रशासक असताना किंवा त्या अगोदर नगरसेवक असताना कोणकोणते कामं रखडल्या गेले आहेत आणि आपल्याला वाटते ते पूर्ण, जर आपण जिंकून आले तर ते पूर्ण होतील? तसं पाहता तर ते सगळेच कामं रखडलेले गेलेले आहे. फक्त हे राजकारण फक्त पैशासाठी होत आहे. पैसेवाल्याचंच राजकारण आहे, गोरगरिबाचं काही राजकारण नाही आहे. तर हे जे बाकीचे कामं आहे भरपूरसे आहे. गटर लाईन आहे, शिवर लाईन आहे, नळाची पाईप लाईन आहे. मी सांगितलं इलेक्ट्रिक बिलचं जे वायरचे जो प्रॉब्लेम आहे तो आहे. अशा आता आपल्या इथं ग्राउंड नाही आहे खेळायचं, लहान मुलाला ग्राउंड नाही आहे, शौचालय नाही आहे. अशा खूपशा गोष्टी आहेत की ते मी निवडून आल्यावर करू इच्छितो. महिला सशक्तीकरण आणि महिला स्वयंरोजगार यावर आपले काय विचार? महिला सशक्तीकरणमध्ये जे बचत गट आहे, बचत गटाच्या ज्या महिला काम करतात त्यांना ज्या पण महानगरपालिकेमध्ये जे योजना आहे त्या पुरेपूर त्यांना याच्यात आणून त्यांचा लाभ त्यांना जास्तीत जास्त व्हावा याच्यासाठी मी झटाटीने प्रयत्न करेन. जे मतदार बंधू संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला आता पाहत आहे आणि तुमच्या प्रभागाचे मतदार बंधू सुद्धा तुम्हाला पाहत आहे, काय आव्हान आपल्या मतदार बंधूंना आपण करू इच्छितो? मी विजय दीनानाथ शेंडे, मी अपक्ष म्हणून प्रभाग 38 अ गटाकडून उमेदवार आहे आणि माझा 6व्या नंबरवर सूर्यफूल म्हणून चिन्ह आहे. त्या चिन्हावर पूर्ण प्रभागातील लोकांनी मला मतदान करून भरारीच्या यश द्यावा
असं मी त्यांना आव्हान करतो आणि जे पण काही मी सांगितलेलं आहे त्याच्यावर मी खरा उतरीन असं मी त्यांना आश्वासन देतो.